आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सिंधुदुर्गात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाची संततधार। माणगाव खोऱ्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस। 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मालवण येथील सर्जेकोट समुद्रात खडगाळ भागात बोट आदळली। जोरदार धडक बसल्याने बोटीचे नुकसान। सुदैवानं खलाशी बचावले। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील हेळी गावातील बंधारा ओव्हरफ्लो। शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान। बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 24.35%वर। नाथसागर जलाशयात 9000 क्युसेक पाण्याची आवक सुरू। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील हेळी गावातील बंधारा झाला ओव्हरफ्लो। नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान। मागील 20 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं पिकं पिवळी पडायला सुरुवात। सोलापुरातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या खरीप हंगामाचं आवर्तन सुरू। आमदार संजय शिंदेंच्या प्रयत्नांना यश। मालेगावमधील गिरणा धरणाच्या पाणी पातळीत 24% वाढ। धरणाचा पाणीसाठा 29.24%वर। पाणी टंचाईने त्रस्त नागरिकांना दिलासा।